लवकर चल मार बिंदास. अरे ते पोरं पण थांबले तुम्ही मारायला. 1 2 उडी. हा बस. काय वाटतंय तुम्हाला, उडी मारली असेल का मी? पण याच्या अगोदर आपण इथे कसे पोहोचलो याची स्टोरी तर ऐकावी लागेल ना. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पवन घारे आणि मी तुमचं स्वागत करतो एका नव्या ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, यावर्षी उन्हाळा भरपूर आहे ना, पण असं प्रत्येक वर्षी वाटतं. पण खरंच या वर्षीची हीट वेव्ह काहीतरी वेगळीच आहे. आणि या हीट वेव्ह पासून थोडीशी सुटका होण्यासाठी आपण गेलो होतो ॲडव्हेंचर गीक या कंपनी थ्रू एका सिक्रेट अशा उन्हाळ्यातल्या वॉटरफॉलला. सकाळी 6 वाजता पनवेलवरून आम्ही प्रवासाला सुरुवात केली. हा सूर्योदय किती सुंदर दिसतोय ना. सूर्योदय पाहता पाहता प्रवासाला वेग येत होता. गाडीमधल्या गप्पा रंगत होत्या आणि काचेबाहेरील सौंदर्य अजूनच वाढत होतं. बघता बघता आम्ही रायगड जिल्ह्यात असलेल्या सुधागड तालुक्यात पोहोचलो. या तालुक्यात आपण चाललोय फुलियान या गावी. गावचं हे सौंदर्य पाहता पाहता आम्ही गावात येऊन पोहोचलो. इथल्याच एका घरात ब्रेकफास्ट व चहा घेतला. पोटभर ब्रेकफास्ट केल्यावर एक ग्रुप फोटो घेतला व सिक्रेट अशा वॉटरफॉलकडे वाटचाल सुरू केली. इथे या पोस्टरवर आजूबाजूच्या परिसरात आपण काय काय पाहू शकतो याच्याबद्दल माहिती दिली होती. गाव मागे सोडत आम्ही या कोवळ्या उन्हात पुढे चालू लागलो. माझ्यासोबत असलेले सर्वजण एकाच ऑर्गनायझेशन मध्ये असल्यामुळे त्यांची एक वेगळीच मजा मस्ती चालू होती. रस्त्यात चालताना ही करवंदाची झाडं दिसली. उन्हाळ्याच्या दिवसात डोंगरावर अशी करवंदाची झाडं आणि त्यावर पिकलेली अशी करवंद येतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला गेल्यावर भर उन्हात डोंगरावर जाऊन करवंद खायची मजा वेगळीच असते ना. ही करवंद खात असताना त्याच आठवणी ताज्या झाल्या.
नमस्कार मित्रांनो, आपण चाललोय सिक्रेट वॉटरफॉलला आणि तिथून आपण क्लिफ जंपिंग करणार आहोत. थोडं पुढे चालल्यावर हा छोटा पाण्याचा प्रवाह पाहिला. तिथे थोडा आराम केला व सर्वजण फ्रेश झाले. तिथून थोडे पुढे आल्यावर ही वाट जंगलातून जाऊ लागली. घनदाट जंगलात मात्र उन्हाचा तडाखा कमी होता. गाव सोडून आम्हाला 1 तास झाला होता. तासभर चालून सर्वच जण थकले होते. एके ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाचा खळखळ आवाज ऐकून आम्ही थांबलो. थोडं बसून पाणी पिऊन थोडासा आराम करून परत आम्ही निघालो वॉटरफॉलच्या दिशेने. ह्या रॉक पॅचवर आल्यावर ट्रेक लीडरने फक्त 10 मिनिटं अजून असं म्हणल्यावर अंगात पुन्हा एनर्जी आली आणि पटापट हा रॉक पॅच क्रॉस केला. अवघ्या 1.5 तासाच्या सोप्या ट्रेक नंतर आपण पोहोचलो आपल्या सिक्रेट वॉटरफॉलला. या सिक्रेट वॉटरफॉलच्या खाली नैसर्गिकरित्या एका कुंडाची निर्मिती झाली आहे. या जागेला हेवन कुंड असं म्हटलं जातं. उन्हातून एवढ्या लांब चालत आल्यावर अशा थंडगार पाण्यात जाण्याचा मोह कुणालाच आवरला नाही. ज्यांना पोहता येतं त्यांनी तर वरून डायरेक्ट उड्याच मारल्या. ज्यांना पोहता येत नाही त्यांनी लाईफ जॅकेट घालून पाण्यात उडी मारली. या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या कुंडाची खोली भरपूर आहे. त्यामुळे अशा ठिकाणी उगीच स्टंटबाजी न करता काळजी घेऊन एन्जॉय केला पाहिजे. या कड्यावरून पाण्यात उड्या मारायला क्लिफ जंपिंग असं सुद्धा म्हणतात. गावाकडे विहिरीच्या काठावरून पाण्यात उड्या मारायचो तेव्हा खूप भारी वाटायचं. हे क्लिफ जंपिंग बघून नॉस्टॅल्जिक फील होत होतं. फोटोज आणि व्हिडिओज काढून मला सुद्धा पाण्यात जायची इच्छा झाली. मग काय, गेलो मी पण त्या खडकावर. खडकावरून खाली पाहताना फार भीती वाटत होती. एक उडी मारल्यावर मनातली सर्व भीती नाहीशी झाली. या ठिकाणी आम्ही जो एन्जॉय केलाय तो फार अविस्मरणीय आहे. तब्बल 1.5 ते 2 तास पाण्यात खेळल्यानंतर आम्ही सर्व बाहेर पडलो. चेंज करून झाडाच्या सावलीत घरातून जे काही खायला आणलं होतं ते खात बसलो. ही 2 गावातली पोरं सुद्धा आमच्यासोबत पाण्यात खेळत होती. त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना निरोप दिला व आम्ही निघालो परतीच्या वाटेवर. परतीच्या वाटेवर हे फार सुंदर एक कुंड होतं. या कुंडाला गायका कुंड असं म्हणतात. त्या दुपारच्या उन्हात त्या थंड पाण्यात पाय ठेवल्यावर सर्व थकवा निघून गेला.
आणि आजूबाजूला असलेल्या शांततेमुळे मन पण शांत झाले. आठवडाभर काम करून वीकेंडला अशा ऍक्टिव्हिटीज करून कामाचा स्ट्रेस निघूनच जातो. तिथून निघून गावात आलो व शांत सावली खाली बसलो. थंड पाणी पिऊन थंड झाल्यावर आम्ही जेवायला बसलो. हे स्वादिष्ट जेवण पोटभर खाऊन या गावाला निरोप दिला. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. अशाच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.